भारत आणि इस्रायल दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना 2 दशकं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायली वकिलातीच्या वतीनं कृषी अध्ययन कार्यक्रम भारतात राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अंतर्गत गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाचे 22 विद्यार्थी इस्रायलला गेले, तर आणखी 20 मुलांची दुसरी तुकडी पुढच्या महिन्यात तिथे जाणार आहे। प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचा हा अभ्यासक्रम आणि त्या अनुषंगाने भारतीय कृषी क्षेत्राला होणारा त्याचा फायदा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी इस्रायली वकिलातीतले जनसंपर्क अधिकारी अनय जोगळेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। इस्रायलच्या बरोबर जो ॲग्रो स्टडीज अशा नावाचा उपक्रम राबवला जातोय, ज्याच्यासाठी आत्ताच काही विद्यार्थी गेले आणि दुसरी तुकडी पण जाते, तर या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय? ॲग्रो स्टडीज हा इस्रायलचा परराष्ट्र मंत्रालय, अंतर्गत मंत्रालय तसंच कृषी मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करणारा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे, ज्याच्यात कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी दक्षिण पूर्व आशियातील 7 देशांमधून इस्रायलला 11 महिन्याच्या कार्यक्रमासाठी जातात। पारंपरिक कृषी शिक्षणासारखा हा उपक्रम केवळ थेरॉटिकल नसून याच्यात मुलं आठवड्याचे 5 दिवस इस्रायली शेतात, म्हणजे ही सगळी अतिशय आधुनिक आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड शेतं असतात, अशा शेतांमध्ये दिवसाचे 8 ते 14 तास काम करतात। आठवड्याचा 1 दिवस ते इस्रायलच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन प्रगत शिक्षण, थेरॉटिकल शिक्षण घेतात आणि त्याचबरोबर ही मुलं वर्षभरात वेगवेगळ्या आधुनिक शेतांना तसेच कृषी कंपन्यांना, संमेलनांना भाग घेतात। त्याच्यामुळे त्यांना शेती हा व्यवसाय म्हणून कसा करायचा याचं एक चांगलं शिक्षण इस्रायलमध्ये मिळतं। इस्रायल एकूणच कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत आहे, तर तिथे कृषी उत्पादनांबरोबर बाकीचे काही पूरक धंदे पण आहेत का, आणि त्याचंही शिक्षण या निमित्ताने मिळतं का मुलांना? हो, इस्रायलमध्ये शेती हा एक व्यवसाय या दृष्टीने केलं जातं। इस्रायलमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आणि बहुतशी जमीन ही वाळवंटी असल्यामुळे त्यांनी आपला सगळा भर हा पूरक धंद्यांवर तसेच फलोत्पादन, डेअरी या सगळ्या गोष्टींवर दिलेला आहे। त्यामुळे इस्रायलची शेती ही अतिशय एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे। जवळजवळ जेवढं उत्पादन होतं त्याच्या अर्ध उत्पादन हे निर्यात केले जाते युरोपियन देशांना तसंच इतर देशांना, आणि त्याच्यामुळे इस्रायल हा कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य देश आहे। आणि आता तुम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे तिथलं उत्पादन मुख्यतः एक्सपोर्ट केलं जातं, निर्यात केलं जातं, तर त्या दृष्टीने तिथे तयार होणाऱ्या मालाची उत्कृष्टता किंवा क्वालिटी जपण्यासाठी काय प्रकारचे प्रयत्न त्या अभ्यासक्रमात दिसतात? या अभ्यासक्रमात मुलांना इस्रायली शेतांमध्ये काम करण्याची संधी मिळते। इस्रायलमध्ये शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं जातं, तसंच त्याचा भर हा निर्यातीवर असल्यामुळे इस्रायलमध्ये कृषी विद्यापीठं, एक्सटेन्शन सेंटर तसंच एक्सपोर्ट म्हणजे शेतकरी याच्यात अतिशय चांगला समन्वय असतो। त्यामुळे ज्या मार्केटला शेतमाल पाठवायचा आहे, खास करून युरोपमध्ये, त्याच कुठला किती भाव आहे, किती भाव मिळणार आहे याची कल्पना शेतकऱ्याला दिली जाते। कुठल्या गुणवत्तेचं उत्पादन करायचं आहे, ते कधी हवं आहे आणि त्याचा काय दर्जा असला पाहिजे याची त्याला स्पष्ट कल्पना असते। त्यानुसार शेतकरी वेगवेगळं उत्पादन करायचं ठरवतात आणि मग त्यानुसार ते शेतकरी उत्पादन करतात आणि त्यांना खूप चांगला भाव असा इस्रायलमध्ये मिळतो। म्हणजे मुख्यतः मागणीचा पूर्णतः विचार करून त्याप्रमाणे उत्पादनाची प्रक्रिया सुरू केली जाते। पुढचा असा एक प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांना इस्रायलला जायचंय किंवा आता जे गेले होते त्यांच्यासाठी निवडीचे काय निकष आहेत? या कार्यक्रमात निवडीचे पुढील निकष मी सांगू शकेन। इस्रायलमधली ॲग्रो स्टडीज ही जी संस्था आहे, तिचे लोक भारतात येतात किंवा इतर देशांमध्ये जातात। त्या देशांमधले जी कृषी विद्यापीठं असतात त्यांच्याशी ते एक सामंजस्य करार करतात। तो सामंजस्य करार झाला की त्या विद्यापीठाची मुलं इस्रायलला जाण्यास पात्र ठरतात। मुलांचं पहिलं सिलेक्शन असतं ते ती भारतीय युनिव्हर्सिटी करते, मग त्यांनी निवडलेल्या मुलांमधनं इस्रायली लोक येऊन त्यांचे इंटरव्ह्यू करतात आणि मग या इंटरव्ह्यूमध्ये जी मुलं सिलेक्ट होतात त्यांना इस्रायलला जायची संधी मिळते। भारत आणि इस्रायल यांचा जर बेसिक किंवा प्रामुख्यानं शेतीबद्दलचा विचार केला तर इस्रायलमधली शेती वेगळी कशा प्रकारे आहे? असं म्हटलं जातं की शेती हा अतिशय काबाड कष्टाचा आणि हार्डवर्कचा व्यवसाय आहे आणि भारतीय शेतकरी इस्रायली शेतकऱ्यांइतकेच समर्पित वृत्तीने आणि मेहनत करून शेती करतात। पण असंही म्हटलं जातं की भारतातला शेतकरी हा इमोशनल असतो, तो भावनिकदृष्ट्या शेतीत गुंतलेला असतो। आपण त्याला अन्नदाता असं नाव देतो आणि त्यामुळे पण इस्रायलमध्ये शेती हा धंदा म्हणून केली जाते। शेतकरी हा एक बिझनेसमॅन सारखी शेती करतो, त्याच्यात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने, आणि जसा बिझनेसमॅन डिसिजन घेतो की कुठलं उत्पादन घ्यायचं, कधी घ्यायचं, कुठलं पाणी, जेवढं पाणी अवेलेबल आहे त्याच्यात काय उत्पादन घेता येईल, कुठल्या मार्केटला विकायचं, याचा सगळा विचार करूनच तेवढं भांडवल घेऊनच शेती केली जाते। त्यामुळे
इस्रायली शेती एक खूप बिझनेस ओरिएंटेड आणि ही फायद्याची शेती इस्रायली लोक करतात. अशा पद्धतीची शेती करण्यासाठी अर्थातच काही प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाची मदत घ्यायला लागते आणि ती इस्रायलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते. तर त्याचे काही उदाहरणं देता येतील की ज्यायोगे तंत्रज्ञानाचा वापर तिथे मोठ्या प्रमाणावर होतो? निश्चितच इस्रायलची शेती ने एक खूप मोठं स्थित्यंतर बघितलेलं आहे. 1948 साली इस्रायल जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशातले 65% लोक शेतकरी होते आणि तरी इस्रायल अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता, कारण वाळवंटी देश, पाणी नाही. मधल्या काळात इस्रायलने ठिबक सिंचन, ग्रीन हाऊसेस, खतं या सगळ्याच्यात क्रांतिकारक सुधारणा घडवून आणल्या. आज इस्रायलची लोकसंख्या जवळपास 80 लाख आहे आणि देशाच्या लोकसंख्येच्या फक्त 2.5% लोक शेतकरी आहेत. याचा अर्थ एवढे कमी लोक असूनही इस्रायलच्या कृषी उत्पादनात अनेक पटीने वाढ झालेली आहे आणि जवळजवळ अर्ध उत्पादन ते एक्सपोर्ट करतात. याचं कारण इस्रायलमध्ये शेती ही अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते. संपूर्णतः ड्रीप इरिगेशन केलं जातं. इतरही कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर्स याचा भरपूर वापर केला जातो. म्हणजे ड्रीप इरिगेशन तर आज इस्रायलमध्ये एवढं ऍडव्हान्स आहे की शेतकरी आपल्या मोबाईलचा एक बटन दाबून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं आपल्या शेताला पाणी देऊ किंवा बंद करू शकतो, असं इस्रायल. हा एक फारच महत्वाचा मुद्दा सांगितला की ज्यायोगे पाण्याची बचत, पण त्याचबरोबर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा नांगरणी किंवा पिकाची पेरणी अशा पद्धतीची कामं करायची असतात त्या संदर्भात काही तंत्र वापरलं जातं? लागवडीसाठी इस्रायलमध्ये खूप आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. या मुलांनी, आता परत आलेल्या मुलांनी सांगितलं की आपल्याकडे जेव्हा माणसं लागवड करतात हाताने तेव्हा तासाला काही 100 रोपं लावता येतात. इस्रायलमध्ये मशीनद्वारे रोपांची लागवड केली की एका तासात 5,000 रोपांची लागवड केली जाते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर काम खूप कमी अवधीत केलं जातं. मग अशी शेतीपूरक उद्योगांचा उल्लेख झाला आणि त्याच्याबरोबर डेअरी हा एक खूप महत्वाचा उद्योग तिथे मोठ्या प्रमाणावर चालतो, तर तिथल्या उद्योगाबद्दल सांगा. इस्रायल आज दुग्धोत्पादनात किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये जगात प्रथम क्रमांकाचं राष्ट्र आहे. इतरत्र सर्वत्र गायी दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देतात, चांगल्या गायी. इस्रायलमधली गाय ही कमीत कमी दिवसाला 40 लिटर दूध, म्हणजे वर्षाला 12,000 लिटर दूध देते. यासाठी खूप आधुनिक पद्धतीचे गोठे तिकडे आहेत. 1,000-1,500 गायींचे गोठे केवळ 20-25 माणसांद्वारे चालवले जातात. याच्यासाठी गायीच्या पोटात एक इलेक्ट्रॉनिक चिप सोडली जाते किंवा कानाला कॉलर लावली जाते, ज्याच्याद्वारे गायीचं सगळं आरोग्याचं मापन केलं जातं. सगळ्या गायींचे देशातल्या रेकॉर्ड कॉम्प्युटराईज असतात. त्या गायीचं आरोग्याचं मापन करून मशीनद्वारे गायींचा आहार केला जातो. म्हणजे चरणं आणि हा असा प्रकार इस्रायलमध्ये नाहीये. पूर्ण मशीनद्वारे गायीचं दूध काढलं जातं आणि याच्यामुळे एवढी जास्तीत जास्त दुग्धोत्पादन शक्य आहे. आणि या दुधाचा वापर केवळ विकण्यासाठी न करता त्याचं पुढे प्रोसेसिंग करून, आणि इस्रायलमध्ये जवळजवळ 70 ते 80 प्रकारचं चीज, दही आणि हे सगळं उपलब्ध आहे आणि त्यामुळे इस्रायल दुग्धोत्पादनात खूप चांगली प्रगती केली असं मला वाटतं. म्हणजे आलेल्या उत्पादनाचा योग्य वापर आणि पुढे त्याचं कन्व्हर्जन ज्याला म्हणता येईल किंवा पुढे त्याची प्रक्रिया उद्योगही करणं तिथे मोठ्या प्रमाणात चालतं. तर इतकं प्रगत शिक्षण घेऊन आलेली ही जी विद्यार्थी आहेत, पहिली तुकडी नुकतीच आली, दुसरी जाते, तर या मुलांना भारतात आल्यानंतर काय प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण ही मुलं इस्रायलला गेली ही त्यांच्याकडे ऑलरेडी ती BSc ॲग्रिकल्चर असल्यामुळे त्यांच्याकडे शेतीची डिग्री आहे. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याची ती मुलं आहेत आणि त्यांचे सहकार्याने ही मुलं गेलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना मॅनेजमेंटचं चांगलं प्रशिक्षण आहे. आणि आता इस्रायलमध्ये या मुलांनी अक्षरशः, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो, दिवसाचे 12 तास 14 तास एवढे म्हणजे एवढी मेहनत करून शेतात कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना इस्रायलमध्ये स्टार्ट टू फिनिश, म्हणजे लागवडीपासून ते एक्सपोर्ट करेपर्यंत ह्या एका पिकांची संपूर्ण माहिती त्यांना प्राप्त झालेली आहे. बिझनेस डिसिजन कधी घ्यायचे, कधी तोडणी करायची, कुठल्या मार्केटला विकायचं, हे त्यांना निर्णय प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता जे तेव्हा भारतात परत आलेत तेव्हा त्यांच्या शिक्षणाचं, भारतातलं शिक्षण आणि इस्रायलचा अनुभव याच्या जोरावर मला असं वाटतं की आज भारतातलं कृषी क्षेत्र पण मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणावर रिटेल स्टोअर्स आपल्या इथे आहेत. मोठ्या फूड कंपन्या हे आहेत की ज्या त्यांना मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचं कृषी उत्पादन कच्चा माल म्हणून लागतं. अशा लोकांसाठी ज्यांना इस्रायलचं एक्सपोजर मिळालेलं आहे की इस्रायलमधला अनुभव मिळालेला आहे, अशी मुलं जर येऊ शकली तर त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी आहे. याच्याशिवाय उद्योजकतेचा पर्याय कायम त्यांच्यासमोर खुला आहेच. अशा प्रकारे आलेली जी मुलं आहेत त्यांचा एक काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर काही आढावा किंवा त्यांचं काही मूल्यमापन करण्याचा विचार आहे? निश्चितच आहे. म्हणजे ही जेव्हा मुलं आली आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला जी चांगली गोष्ट जाणवली ती म्हणजे जाण्याच्या आधी या मुलांचा दृष्टिकोन असा होता की मी इस्रायलवरनं परत आल्यावर किंवा त्यांचा जो अभ्यासक्रम झाल्यावर चांगल्या कंपनीत नोकरी करायची असा त्यांचा दृष्टिकोन होता. जेव्हा ही मुलं इस्रायलमधनं परत आली तेव्हा इस्रायलमध्ये फायद्याची शेती कशी करायची या त्या मुलांना कळलं. ही सगळी मुलं ग्रामीण भागातनं, बऱ्याचपैकी मुलं अतिशय गरीब घरातनं आलेली आहेत, शेतकऱ्याच्या घरातनं आलेली आहेत. त्यामुळे परत आल्यावर ही जवळजवळ सगळी मुलं म्हणाली की आता
इमिजिएटली या वर्षी तरी नाही तर पुढच्या काही वर्षांनी तरी आम्हाला शेतीच करायची आहे, आम्हाला आमच्या घरची शेती, फायद्याची शेती कशी करायची हे करायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जर किंवा इतर देशातले जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, वंचित शेतकरी आहेत की ज्यांना या प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग होतो आमच्या आजूबाजूच्या याच्यात, त्यांच्यासाठी काम करायला आम्हाला आवडेल असं हे मला खूप त्यातलं आशादायी चित्र दिसलं. नक्कीच शेतकरी म्हणूनच काम करायची भावना व्यक्त करणं हाही या उपक्रमाचा नक्कीच एक फायदा आहे असं म्हणता येईल. खरोखर असं बघितलं तर 20-22 मुलं एका वेळा जाणं ही खूप मोठी संख्या नव्हे आणि इतकं ज्ञान, चांगलं प्रगत तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्यतिरिक्त काही भारत इस्रायल दरम्यान पुढच्या काळामध्ये उपक्रम राबवले जाणार आहेत? यंदाचं वर्ष हे भारत इस्रायली संबंधांचं 20वं वर्ष आहे. कृषी क्षेत्रातील सहकार्य हा या संबंधांचा पाया म्हणल्यास वावगं ठरणार नाही, कारण भारत आणि इस्रायल हे दोन आद्य संस्कृती असलेले देश आहेत. 4000 वर्षांपासून संस्कृती आहे, तिथे लोक शेती करतात, त्यामुळे शेतीला एक संस्कृती असल्याचा दर्जा या दोन्ही देशांमध्ये दिला जातो. भारत इस्रायल संबंध 1992 साली प्रस्थापित झाल्यापासून कृषी क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या योजना आपण अंगीकारल्या आहेत. दरवर्षी भारतातले काही कृषी तज्ज्ञ असतात किंवा प्रोफेसर असतात, त्यांना इस्रायलला नेऊन त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांना तिकडचं ट्रेनिंग दिलं जातं. याशिवाय इस्रायलमध्ये ॲग्रीटेक सारखी एक्झिबिशन असतात, त्याला मोठ्या प्रमाणावर भारतीय शेतकरी भेट देतात. या 2012 सालच्या प्रदर्शनाला 2000हून अधिक शेतकऱ्यांनी, म्हणजे कृषी पंढरी असा इस्रायलचा उल्लेख भारतात केला जातो. आणि याच्याशिवाय या म्हणजे गेल्या वर्षापासून म्हणजे 2006 साली झालेल्या करारानुसार अशी योजना मांडली गेली की भारतातनं किती शेतकरी इस्रायलला जाणार याच्या संख्येवर मर्यादा पडते. त्याच्यामुळे जर इस्रायली सहकार्याने आणि भारत आणि इस्रायल कृषी मंत्रालयांच्या सहकार्याने भारतात वेगवेगळ्या ठिकाणी कृषी नैपुण्य केंद्र सुरू करता आली तर अनेक भारतीय शेतकऱ्यांना भारतातच भारतीय हवामानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे शेती करता येईल याचे धडे मिळतील. यातलं पहिलं केंद्र 2011 साली हरियाणात सुरू झालं आणि 3 केंद्र महाराष्ट्रात सुरू व्हायची योजना होती. तर त्याला इतका चांगला प्रतिसाद लाभला की अनेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमच्या राज्यात अशी केंद्र हवेत अशी मागणी केली. आज इस्रायल आणि भारत यांच्या कृषी मंत्रालयांच्या सहकार्याने देशातल्या 8 राज्यांमध्ये 28 कृषी नैपुण्य केंद्र सुरू होत आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यातली 4 केंद्र महाराष्ट्रात आहेत. दापोलीला हापूस आंबा, औरंगाबादला केसर आंबा, डाळिंब राहुरी कृषी विद्यालयात आणि नागपूरला संत्र. आणि यातली चांगली गोष्ट अशी आहे की याच्यात दोन्ही देशातले कृषी तज्ज्ञ एकत्र येऊन काम करणार असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्यांच्या दृष्टिकोनात डोळ्यासमोर ठेवून याच्यासाठी काम केलं जाणार आहे. नक्कीच चांगला उपक्रम आहे. आणि आता एक महत्वाचा मुद्दा जो आपण सांगितलात की शेती ही व्यावसायिक दृष्ट्या केली जावी, भावनिक दृष्ट्या असण्यापेक्षा, की ज्यायोगे भविष्यात शेतकऱ्यांना त्याकडे एक चांगला व्यवसाय म्हणून बघता येईल, हा यत्न नक्कीच साध्य होईल. आपण इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.